हॅपी विंटर. माझा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. आणि तुमचा कोणता आहे? नमस्कार, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी हिवाळ्यात घेण्याची काळजी. आपण दरवर्षी उन्हाळ्यात काय करायचं आणि काही नाही करायचं ह्याचे व्हिडिओ बनवतो, पण आज विचार केला सकाळी उठल्यावर की हिवाळ्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्यानिमित्त हा व्हिडिओ मी बनवत आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर काही 7 पॉइंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यातला आपला फर्स्ट पॉइंट म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम. थंडीमध्ये शरीराला गरम करण्याची गरज असते आणि त्यासाठी आपण नियमित व्यायाम, योगासनं केली पाहिजेत. आणि थंडीमध्ये काय होतं बघा, खूप खाल्लं जातं वगैरे किंवा आपण आपल्या डाएटकडे प्रॉपर लक्ष नाही देत, त्यामुळे आपली वेट गेन पण खूप जास्त होत असतं. त्यामुळे थंडीमध्ये कॅलरीज बर्न खूप लवकर होतात जर तुम्ही वर्कआउट केलं तर. सो तुमचा वर्कआउट नक्की ह्या हिवाळ्यात चालू करा. तर आपला दुसरा पॉइंट, स्टे हायड्रेटेड. खूप जास्त पाणी प्या, कारण उन्हाळ्यामध्ये पाणी प्या असं सांगण्याची गरज पडत नाही. आपण पाणी पितच असतो कारण तेवढी गरज असते बॉडीला. पण हिवाळ्यामध्ये मोस्टली जास्त तहान लागत नाही, त्यामुळे आपण खूप अवॉइड करतो पाणी वगैरे किंवा कुठला बाहेरचं फ्लुइड इनटेक. तर तसं न करता खूप छान फ्लुइड इनटेक करा. म्हणजे ज्या गरम दूध पिऊ शकता तुम्ही, हळद टाकून दूध पिऊ शकता. मोस्टली ताक किंवा दही आपण अवॉइड करतो, घसा बसेल वगैरे, पण तेही अवॉइड नाही केलं तरी चालेल. लिंबू सरबत तुम्ही पिऊ शकता. संत्री आलेली आहेत बाजारात, संत्र्याचा ज्यूस पिऊ शकता. त्यामुळे जास्तीत जास्त किती वॉटर इनटेक, फ्लुइड इनटेक होईल त्याच्याकडे भर द्या. आता आपला तिसरा पॉइंट आहे ईट हेल्दी. कारण हिवाळ्यामध्ये बरेच आजार होतात, व्हायरल इन्फेक्शन खूप छान पसरलेलं असतं हे आपल्याला माहीत आहे. आणि परत कोविडचे पेशंट सुद्धा भेटत आहेत. तर हिवाळ्यामध्ये जेवढं जमेल तेवढं हेल्दी डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी रिच फूड जे असेल, ज्यात व्हिटॅमिन सी आहे असे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. परत कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा आहार जास्त करा. आणि तिखट आणि तेलकट पदार्थ जेवढे जमतील तेवढे अवॉइड करण्याचं नक्की ट्राय करा. आता आपला चौथा पॉइंट आहे मॉइश्चरायझिंग. जसं आपण आपल्या शरीराला आतून छान ठेवण्यासाठी व्यायाम करणार आहोत, व्यवस्थित फ्लुइड इनटेक करणार आहोत, छान छान खाणार आहोत, तशी आपली बॉडी हिवाळ्यामध्ये खूप मस्त फुटत असते. ओठ, कान, नाक सगळं अगदी छान फुटत असतं. मग अशा वेळेला आपल्या बॉडीला प्रॉपर मॉइश्चरायझिंग करण्याची गरज आहे. त्यामुळे रात्री झोपताना, सकाळी आंघोळ केल्यानंतर किंवा दुपारी मध्ये आधी तुम्हाला टाइम भेटत असेल तर आपली पूर्ण बॉडी छान मॉइश्चराईज करा, तिला छान मसाज द्या. कारण बॉडीला पण खूप जास्त गरज असते आणि मोस्टली आपलं जे शरीर असतं ते हिवाळ्यामध्ये थोडं काळवंडतं. तर त्या बाबतीत जर तुम्हाला हवे असतील काही टिप्स तर आपण ते बघूयातच पुढे. पण आत्ता सध्या मॉइश्चरायझिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं शरीर खूप फुटत राहतं. त्यामुळे मॉइश्चरायझिंग करण्याकडे खूप लक्ष असू द्या. आपला पाचवा पॉइंट, ड्रेस इन लेअर. कारण थंडी म्हणली की भरपूर कपडे घातले पाहिजेत किंवा असे उबदार छान कपडे घातले पाहिजेत असा आपला समज आहे. आणि नक्कीच थंडीत मस्तपैकी जॅकेट विकेट मस्त मजा असते सगळी, राईट. पण अजून मला ह्यातून एक सांगायचंय की जर तुम्हाला रस्त्यावर किंवा कुठे अशी लोक भेटली ज्यांच्याकडे कपडे नाही आहेत घालायला किंवा जे थंडीत कुडकुडत रस्त्यावर झोपतात वगैरे, तर तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी मदत त्या लोकांना नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि सकाळी तुम्ही बाहेर जात असाल, सकाळची थंडी खूप जास्त असते किंवा रात्रीची असते, तर प्रॉपर पॅक, अगदी पूर्ण बांधून नाही जायचंय पण कान पॅक राहतील किंवा जॅकेट, हात वगैरे आपले पॅक राहतील, ह्याच्याकडे लक्ष द्या. तर आपला 6वा पॉइंट आहे टेक वार्म शॉवर. आंघोळ आणि थंडी हे गणितच आवडत नाही लोकांना. म्हणजे सकाळी त्या गाढ झोपेतून उठायचं आणि आंघोळीला जायचं, ते पण एवढ्या थंडीमध्ये, बापरे बापच. पण आपलं शरीर छान ठेवायचं असेल तर आंघोळी केलीच पाहिजे. मग छान कोमट किंवा कुणाला एकदम गरम पाणी आवडत असेल तर तशी आंघोळ करा. मोस्टली गार पाण्याने आंघोळ करणं आपल्या बॉडीसाठी खूप युजफुल असतं. पण थंडीचे दिवस आहे तर तुम्ही मस्त थोड्याशा कोमट पाण्यामध्ये आंघोळ करू शकता. आता आपला शेवटचा 7वा पॉइंट, टेक प्रॉपर स्लीप. हिवाळा आणि झोप
काय मस्त घट्ट नातं आहे. सकाळी सकाळी मस्त ब्लँकेट घेऊन झोपण्याची मजा आहे ना, ती कशातच नाहीये नक्कीच. आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त झोप येते. थोडंसं जरी खाल्लं तरी असं वाटतं छान गुरमटून घेऊन झोपावं. तर ह्याचं रिझन म्हणजे हिवाळ्यामध्ये जो सनलाईट असतो तो कमी असतो. आपल्या घरात ही चर्चा होत असेल बघा की सकाळी अंधार असतोय, 7 वाजले तरी उजेड होत नाहीये, किंवा रात्रीही लवकर अंधार पडतोय. तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये मेलॅटोनिनचं प्रोडक्शन खूप जास्त होतं, ज्याच्यामुळे आपले जे स्लीप आहे ती म्हणजे आपल्याला खूप जास्त झोप येते. हे याच्या मागचं रिझन आहे. पण हिवाळ्यामध्ये छान झोपलंच पाहिजे. तर प्रॉपर एक 7 ते 8 घंट्याची झोप घ्यायची, हे नक्की करायचं. तर असे काही छान छोटेसे थोडक्यात पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत विंटर सीझनसाठी, विंटर केअर म्हणून. तर मस्त व्यायाम करा, छान खा, फ्लूइड इनटेक प्रॉपर करा, मस्त झोप घ्या. कारण जशी हिवाळ्यात झोप लागते ती तशी डायरेक्ट पुढच्याच हिवाळ्यात भेटेल. त्यामुळे छान झोप घ्या आणि छान थंडीचे कपडे घालून, उबदार कपडे घालून बाहेर पडा. पण रस्त्यात जर तुम्हाला कोण असं भेटलं की ज्यांना कपडे नाहीयेत आणि त्यांना मदतीची गरज आहे, तर तुम्हाला जेवढे उबदार कपडे त्यांना देता येतील तेवढं नक्की ट्राय करा. तर हा आपला व्हिडिओ इथे संपत आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.